Hello, this is the My Artifact episode number 991. जी तारीख आहे 24 नोव्हेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले. So much thing is going on. ॲक्च्युली आता मी नाही का म्हणजे 2-3 दिवसा अगोदर 2 का 3 आय डोंट नो, एका हप्ता अगोदर शायद आपली जे कॅन्डिडेट होती इंडियातली मनुषी चिलर ती मिस वर्ल्ड बनली. आणि म्हणजे खबरेत वगैरे आलीच होती. मी असं कॅज्युअली बघितलं, बट इट डझंट फील लाईक दॅट वे. म्हणजे याच्या अगोदरी मिस वर्ल्ड प्रियंका चोपडा आणि सुष्मिता सेन बनली होती. बट सो मला काही इतकं सगळं प्राऊड फील वगैरे झालं नाही. म्हणजे हे एक चांगली गोष्ट आहे, दॅट्स इट, अँड देन नथिंग. बट कसं आहे की आज अचानक नाही का मी काही शब्द ऐकले राव. म्हणजे जस्ट लाईक who's that guy? ओके हां ओके लावलं सगळं हे वरतीचा. ओके सो हे नोकिया नाही रे, काय म्हणतात, मनुषी इंडियातली आहे, हरियाणातली. तिने खूप प्रयत्न केले, प्रयत्न नाही म्हणजे तिची खूप हार्ड वर्किंग आहे राव. म्हणजे मिस वर्ल्ड बनण्यासाठी तिने जे काही केलं प्रॅक्टिकली कुठून सुरुवात झाली. आणि ओके ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल आजचा शुक्रवार होता ॲक्च्युली, आणि आज वडील काही येत नाही. सो मला वाटलं की आज मग असं वडिलांना आनंद जावं लागत नाही. त्यातच समजा जर वडापाव खायला भेटन तर इट वुड बी रिअली बेटर. तर त्यामुळे मी नाही का आज सगळ्यांना बोलवलं. चलो म्हणलं वडापाव खासाठी गेलो आम्ही, 5 जण गेलो वगैरे, वडापाव खाल्ला. त्याच्यामध्ये आमच्या गोष्टी निघाल्या की मिस वर्ल्ड आपली इंडियाची मनुषी चिल्लर, शी इज ग्रेट थिंक. मग नाही का एक विशालनी म्हणलं होतं की बरं आतापर्यंत वाटत होतं ना का मिस वर्ल्ड किंवा मिस इंडिया वगैरे वगैरे, इट जस्ट लाईक ते फक्त एक प्रकारे गोरी चमडी बघतात. म्हणजे कोण किती ब्युटिफुल आहे बस हेच बघतात. बाकी काही मॅटर करतच नाही. बस मला हेच वाटायचं राव. बट जेव्हा विशालनी म्हणलं की ब्युटी विथ पर्पज, म्हणजे हा एक फॅक्ट असते एक मिस वर्ल्डमध्ये किंवा मिस इंडियामध्ये, किंवा जो कोणती असतो मॉडेल ज्याचं एक स्वप्न असते का मिस वर्ल्ड किंवा मिस इंडिया बनणं, त्याचं एक पर्पज असते. आणि तेच रिझन असते ब्युटी विथ पर्पज. आणि अशाच लोकांना हा ताज मिळतो. मिस वर्ल्ड, मिसेस वर्ल्ड, मिस इंडिया यांना ताज भेटतो. सो हे टर्म आहे ब्युटी विथ पर्पज. काय आहे? आणि याच्यामध्ये ती केनिया ती सेमीफायनलमध्ये आली. व्हाय? ती तर कम्प्लिटली डार्क. तिच्यामध्ये अशी कोणती ब्युटी आहे पाहण्यालायक, तरी व्हाय शी इज इन कॉम्पिटिशन. कसं आहे की हे कॉम्पिटिशन फक्त स्किनचा कलर कसा आहे याच्यावरून चॉईस नाही होत. कोणी डार्क आहे तर कोणी खूपच वाईट आहे, तर कोणी खूप सावळा आहे, किंवा कोणाचे केस खूप जास्त काळे आहे का लंबे आहे, याने मॅटर नाही करत. मॅटर करते पर्पजवर
थोडी बहुत ब्युटी तर पाहिजेनच, कारण मिस वर्ल्ड कॉम्पिटिशन आहे आणि ऑलमोस्ट ब्युटीमध्ये सगळेच जण ब्युटिफुल असतात, डेफिनेटली एव्हरीवन. आणि पर्पज म्हणजे हे की समजा जर आपण ते टार्गेट अचीव केल्यानंतर, म्हणजे वेन वी बिकेम मिस वर्ल्ड किंवा मिस इंडिया, तर आपण त्याचा का युटिलाइज करू, म्हणजे व्हॉट विल यू बिकम आफ्टर यू बी मिस इंडिया और मिस वर्ल्ड. तर अशाच प्रकारचं एक पर्पज घेऊन मनुषी चिल्लर या कॉम्पिटिशनमध्ये उतरली. शी इज अ मेडिकल स्टुडंट. ॲक्च्युली तिने तिची पढाई मधातच थांबवली. करीब 7 वर्षापासून ती प्रिपरेशन करून राहिली. लास्ट इयरला तिला मिस इंडियाचा खिताब भेटला. नंतर आता कॉम्पिटिशन पुढे वाढली आणि आता ती मिस वर्ल्ड बनली. यासाठी तिने खूप जास्त मेहनत केली. ओके, मी आता युजली हे सगळं या साऱ्या गोष्टीवरून मी काही फॅन वगैरे झालो नाही, बट फक्त एका गोष्टीवरून मी तिचा फॅन झालो. कधी कधी नाही का, खूप छोटीशी गोष्ट नाही का आपल्याला फॅन बनवून टाकते. बस एक छोटीशी गोष्ट जे रिलेट करते आणि तीच गोष्ट आपल्याला दुसऱ्या व्यक्तीमध्ये आहे ती आवडते राव. आणि बस त्याचमुळे नाही का मी काफी जास्त प्राऊड फील करून आलो राईट हिअर राईट नाव. ती हप्ता अगोदर मिस वर्ल्ड बनली. आय डोंट इवन केअर कधी बनली, वॉडेवर वगैरे बनली नाही बनली, आय डोंट इवन केअर. बट राईट नाव आय जस्ट फील रिली प्राऊड. असे तिने का म्हणलं होतं की मी प्राऊड फील करायला लागलो. व्हाय? मिस वर्ल्डमध्ये एक कॉम्पिटिशन असते, क्वेश्चन अँड आन्सर. याच्यामध्ये जे फायनलिस्ट कंटेस्टंट कॅन्डिडेट्स असतात त्यांना प्रश्न विचारले जातात रिलेट विथ कोणतंही सामाजिक, पॉलिटिकल, सायंटिफिक क्वेश्चन. म्हणजे हे नाही का टंगस्टनचा मटेरियल काय आहे, नो. आन्सर असे विचारले जातात जेणेकरून तिचा एक प्रकारे मेमो कळेल की तिचा पर्पज काय, म्हणजे तिच्या मनात याच्याबद्दल भूमिका काय आहे. एक प्रश्न विचारला होता इंग्लंडची कॅन्डिडेट्स. तिला विचारलं होतं की समजा जर वर्ल्ड लीडर तुझ्या समोर आहे, सगळे वर्ल्ड लीडर, सगळे प्रधानमंत्री, प्रेसिडेंट सगळे तुझ्या समोर आहे, तर तुला काहीतरी बोलायचं आहे, तर व्हॉट वुड यू डू, व्हॉट वुड यू टॉक. तर इंग्लंडने खूप चांगला आन्सर दिला की हेल्थ केअरशी रिलेटेड मी प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करीन. मी इंग्लंडमध्ये राहते, सो बेसिकली इंग्लंडमध्ये याची इतकी जास्त गरज नाही. बट ऑल अराउंड द वर्ल्ड हेल्थ इज रिअली खूप खराब परिस्थितीमध्ये आहे. आणि माझा हाच उद्धार राहीन का जे मेडिसिन्स आणि जे व्यवस्था आहे आणि जे हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेमला क्युअर करण्यासाठी जे प्रथमोपचार केले जातात ते बेसिक्सच्या बेसिक लेवलवर जाऊन लोकांपर्यंत पोचली पाहिजे, असं तिचं बोलणं होतं. दॅट इज रिअली गुड. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला होता तो फ्रान्सला विचारला होता, फ्रान्स कॅन्डिडेट. बट ती इतकी बकवास, म्हणजे जस्ट लाईक पाहण्यासाठी सुंदर होती. म्हणजे नाही का तेव्हा टॅलेंट कळून येते राव. म्हणजे कसं बाहेरून ब्युटी तर खूपच चांगली दिसते राव, बट नाही का जेव्हा असे प्रश्न विचारतात ना तेव्हा कळते का तिच्यामध्ये काय आहे. बाहेरून ती इतकी मस्त जस्ट लुक लाईक बाबी डॉल. आणि जेव्हा तिला विचार आला की दुनियातलं सर्वात बेस्ट इन्व्हेन्शन कोणतं आहे, तर तिची जबान लडखडली. म्हणजे नाही तिला बोलता येत होतं, म्हणजे तेही मिस वर्ल्ड कॉम्पिटिशन स्टेजवर डूड. त्याला काही प्रिपरेशन तर करून जात असं काहीच नाही. म्हणजे इट जस्ट किती अटकत होते बे. म्हणजे आय जस्ट फील रिअली एम्बॅरस. म्हणजे मी फील एम्बॅरस करून राहिलो की साला ती का बोलून राहिली. इतकी अटकून राहिली मधात. आणि काही बकवासचं रिझन सांगितलं का ट्रान्सपोर्टेशन इज द बेस्ट इन्व्हेन्शन. साला किती चांगला आन्सर देऊ शकत होतो यार. वॉट एव्हर.
ते फ्रान्सने जे आन्सर दिलं इट्स रिअली बकवास. आणि ते कॅन्डिडेट्स म्हणलं नाही का ते ब्युटी एकदम म्हणजे नाही का जेव्हा तिने ते आन्सर देण्याचा प्रयत्न केला ना बस तिची ब्युटी एकदम सरळ निग्लिजिबलच झाली. इट जस्ट लाईक ये तो लडकी बिलकुल बनेगी नाही बॉस. या कारण बाहेरून ब्युटी असणं म्हणजे हे आपलं मिस वर्ल्डचं कॉम्पिटिशन करायचं रिलेट करते. ब्युटी विथ पर्पज अँड शी इज नॉट इवन अँड शी डझंट हॅव अ पर्पज. शी जस्ट हॅव अ ब्युटी. सो इट जस्ट नॉट. त्याच्यानंतर केनियाला पण विचारलं होतं बट तिने पण तेवढं प्रॉपरली आन्सर सांगितलं नाही. जेव्हा इंडियाची बारी आली होती तेव्हा तिला प्रश्न विचारला होता की कोणत्या प्रोफेशनला सर्वात जास्त सॅलरी द्यायला पाहिजे. या कोणत्या प्रोफेशनला. हा काफी क्रिटिकल क्वेश्चन्स आहे. या म्हणजे ॲक्च्युअल नाही का मानुषी चिल्लरनी नाही का या गोष्टीसाठी खूप जास्त प्रिपरेशन केली. प्रिपेअर केली, मेहनत केली, त्यामुळे ती आज या स्टेजवर आहे. या राईट नाऊ आतापर्यंत जे क्वेश्चन्स होते आता जस्ट लाईक वर्ल्ड लीडर तुझ्यासमोर आले तर तू कोणता टॉपिक त्यांच्यासमोर मांडणार. बेसिकली असे टॉपिक मांडणं जे रिलेटेड आहे ऑल अराउंड पीपलसोबत जस्ट लाईक हेल्थ किंवा ट्रान्सपोर्टेशन नाही हेल्थ किंवा अजून खूप सारे फॅक्ट आहे जे आपण सांगू शकतो. सोशल वर्क किंवा फ्रीडम ऑफ फिमेल्स किंवा लहान जे आहे लोक आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे. जे इज लॉट्स ऑफ थिंग्स. वन ऑफ द बेस्ट इन्व्हेन्शन कोणतं आहे. वेल बेसिकली यू आर नॉट सो यू नो ऑल दिस थिंग्स. कसं वन ऑफ द बेस्ट इन्व्हेन्शन नसन तर माइट बी बरं ठीक आहे. समजा तुला असं विचारलं की होल तुझ्या लाईफमध्ये सर्वात बेस्ट इन्व्हेन्शन आतापर्यंत झालं ते कोणतं आहे. वेल मी म्हणेन का लाईट इज रिअली अमेझिंग थिंग्स फॉर मी. कारण हे आपल्या प्रकाशामध्ये हे आपल्या जीवनामध्ये प्रकाश पाडते. आपल्याला समोर एक राह देते. अंधारामध्ये पण कुठेतरी साथी देतो. आणि मला वाटते की लाईट इज वन ऑफ दी बिगेस्ट इन्व्हेन्शन इन माय लाईफ. कारण हे फक्त माझ्या नाही सगळ्यांच्या स्वप्नाला प्रकाश देण्याचं काम करते. सूर्याव्यतिरिक्त लाईट हे आपल्यासोबत आहे. दॅट मेक्स मी की लाईट वन ऑफ द ग्रेटेस्ट इन्व्हेन्शन आहे. रिअली नाईस. ओके बट हिला जो क्वेश्चन विचारला होता ओके ठीक आहे तुला विचारतो. समज जर तुला सांगायचं असेल की वन ऑफ म्हणजे कोणत्या प्रोफेशनला सर्वात जास्त सॅलरी द्यायची आहे तर बेसिकली मी म्हणेल की समवन पीपल इज केअर अबाउट अस. सम पीपल्स आर काही लोक असतात जे जागून जागून आपल्या देशाचे रक्षण करतात आणि ते काफी मेहनत करतात कारण आपण घरी आपल्या चैनची नींद झोपू शकतो. या आणि माझ्या म्हणण्यानुसार वन ऑफ द बेस्ट. आणि कसं आहे की त्यांना हे काम करताना त्यांचा पूर्ण वेळ त्या गोष्टीत जातो. म्हणजे इवन इफ जर आपण ड्युटी करत आहे तर आपण आपली 8 घंटे ड्युटी करून उरलेले 12 घंटे आहे ते आपले स्वतःचे आहे. बट एक सोल्जरचे नसते. एक सोल्जरचे वर्षातून 9 महिने त्याला काम करावं लागते आणि त्याच्यातून 3 महिने त्याला खाली बसावं लागते. आणि त्याला 12 वर्ष काम असते आणि त्याला कंटिन्यू केव्हाही कामं असते. त्याच्या स्वतःचा वेळ कधीच नसतो. सो बेसिकली हा असा एक व्यक्ती आहे जो स्वतःला तडपून दुसऱ्याचं रक्षण करतो. सो दॅट मेक्स इट का याला सर्वात जास्त सॅलरी दिली पाहिजे इन्स्टेड ऑफ म्हणजे. आणि माझा म्हणण्याचा अर्थ हाच आहे की कॅश आणि मनी थ्रू आपण याचं सॅलरी दिली पाहिजे. बट मनुषी चिल्लरनी इतकं वन ऑफ दी बेस्ट एक्झाम्पल दिलं ना की बहुत मस्त आहे. तिने सांगितलं की आई हे एक असं प्रोफेशन आहे जिला कधीच सॅलरी भेटत नाही. इन माय कंट्री तरी कधीच भेटत नाही. माझ्या इंडियामध्ये तरी कधी भेटत नाही. बट एक आईला तिच्या मुलांचं पुढे जाणे सक्सेसफुल बनवण्यामागे एक आईचा किती जास्त हात असतो, किती जास्त भरोसा असतो तो तिलाच कळतो.
आणि तिला पण माहीत नसतं, दुसऱ्या व्यक्तीला पण माहीत नसते का एक आई मुलांच्या सक्सेसफुल होण्यामागे तिचे किती प्रयत्न असतात. अम, आणि माझा प्रश्नच असा आहे की इन्स्टेड ऑफ समज जर आपण कोणा व्यक्तीला सर्वात जास्त सॅलरी देतो म्हणलं तर नॉट इन्स्टेड ऑफ कॅश ऑर समथिंग वी शुड बी अ सॅलरी लाईक लव्ह अँड रिस्पेक्ट. एक आईला आपण लव्ह आणि रिस्पेक्ट दिली पाहिजे इन्स्टेड ऑफ कॅश अँड मनी. सो मदर इज डिझर्विंग फॉर हायेस्ट पेड, हायेस्ट सॅलरी instead of cash and money, love and respect. सो हे किती चांगलं बोललं यार. म्हणजे एक असं बोललं आणि तिने ॲक्च्युली थोडासा विचार केला आणि एक बहुत प्रॉपरली दिला. तेव्हा बस तिच्याच या बस आय डोंट इवन केअर या का ती बनली नाही बनली का ती मिस वर्ल्ड का मिस युनिवर्स वॉटेवर किंवा मिस इंडिया जरी ती कोण नसली वगैरे काही मॅटर करत नाही. बस ती एवढं बोलली ना बस मी फॅन झालो यार. बस युजली जस्ट फॅन मारुश चिल्लरचा. कारण तिने त्या गोष्टीसाठी मेहनत केली. आय नो, मला माहीत आहे की एक मेहनत करणं आणि त्या मेहनतीमागे किती जीव लागतो राव. एक मेहनतमध्ये किती वर्षाची प्रिपरेशन असते. स्वतःला प्रिपेअर करणं हार्डवर्क तर वेगळंच असते राव. मनाची तयारी करणं खूप कठीण असते या साऱ्या गोष्टी. आणि कसं आहे की जेव्हा आपण मेहनत करतो आणि मेहनत केल्यावर आपण जे आपल्या समोर जे सक्सेस राहते त्याची किंमत वेगळीच असते राव. आणि मानुषी चिल्लरनी ज्याप्रमाणे मिस वर्ल्ड बनली आय थिंक शी डिझर्व फॉर दिस. आणि तिने त्या गोष्टीसाठी मेहनत केली. सो डेफिनेटली बाकीचे कॅन्डिडेट फक्त बॉडी प्रदर्शन करण्यासाठी आले होते बट शी इज नॉट. तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती जे रेप्रेझेंट करत होती का ती एक मिस वर्ल्ड आहे. मी नाही का ॲक्च्युली खूप जास्त फॅन होऊन राहिलो आहे. जे कोणत्या गोष्टी जे भारतीय महिला ज्याप्रमाणे समोर जाऊन राहिल्या आहे आणि स्वतःला बिल्डअप करत आहे. कसं आहे की मी ज्या कंट्रीमध्ये राहतो आहे, मी इंडियामध्ये राहतो आहे, मी भारतामध्ये राहतो आहे आणि एका मुलीला कोणते प्रॉब्लेम्स असतात ते मला माहीत नाही. बट माझ्या अराउंड ज्या म्हणजे जस्ट लाईक माझी बहीण किंवा माझी आई यांचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला कळते का एक मुलीचा जन्म किती कठीण असतो. म्हणजे किती त्रासदायक असतं. आता एक फिजिकली मेंटली बॉडी वगैरे म्हणलं तर खूप जास्त असतो. म्हणजे एक मेल कॅन्डिडेट्स एक पुरुषामध्ये नाही का यांचे म्हणजे कसं आहे की पुरुष कधी प्रेग्नंट होत नसतात. बाई किंवा एक मुलगी प्रेग्नंट होते आणि प्रेग्नंटमध्ये किती त्रास होतो हे त्या मुलीलाच माहीत असते. एक माणूस तिचं दुःख कधी समजून घेऊ शकत नसतो कारण तो माणूस असतो. बरं या साऱ्या गोष्टी सहन करून एक बाई जेव्हा समोर जाते आणि स्वतःला जेव्हा एक प्रकारे सांगते का मी कोण आहे आणि मी कोणत्या गोष्टीशी कॅपेबल ठरू शकते, त्या मुली एक माझ्यासाठी काफी जास्त प्राऊड फील करतात. आणि आपल्या इंडियामध्ये खूप साऱ्या मुली आहे ज्या रेप्रेझेंट करतात, एक इंडियाला रेप्रेझेंट करतात, स्वतःच्या मेहनतनी कर्तृत्वानी जाऊन एक बिगेस्ट सक्सेस अचीव करतात. PV सिंधू, मेरी कॉम, सानिया मिर्झा, सानिया नेहवाल, प्रियंका चोपडा, माधुरी दीक्षित, प्रतिभा देवीसिंग पाटील, इंदिरा गांधी, अजून व्हॉट इज द नेम, तिचं नाव काय यार,
ते इंडियन क्रिकेट टीमचे कॅप्टन नाही का, वुमन्स कोण आहे तिचं नाव, आय डोंट नो यार, आठवून नाही राहिलं, बट या शी. कसं आहे की खूप साऱ्या गोष्टी होऊन राहिल्या आणि मी ते साक्षीदार बनून राहिलो आहे. ज्या साऱ्या गोष्टी होऊन राहिल्या आहे, इट इज रिअली ग्रेट. आणि या वेल, अजून एक मला असं सांगायचं आहे का, आपल्या इंडियामध्ये नाही का आता कसं आहे की पहिले जे खूप मोठे लोक होतात तेच खूप समोर जाऊन राहिले, म्हणजे खूप जास्त अमीर होते तेच लोक अमीर होऊन राहिले किंवा तेच लोक सक्सेसफुल होऊन राहिले. या बट या करीब 4 किंवा 5 वर्षामध्ये बघतोय ना मी, कशी खूप खालच्या लेवलची लोक असतात, ते स्वतःची मेहनत करून टार्गेट्स अचीव करतात आणि मला काफी प्राऊड फील वाटतो त्याचा. कारण ते कसं स्वतःची मेहनत करून, कसं आहे मी पण याच मिडल क्लास फॅमिलीमधला आहे, मला माहीत आहे की इथे का असते काय नाही, कोणत्या प्रकारची प्रक्रिया असते. आणि जेव्हा मी माझे टार्गेट्स अचीव करीन तेव्हा मी स्वतःला काफी जास्त प्राऊड, म्हणजे मी स्वतः कसं आहे, मी स्वतःला प्रेम नाही करत, त्यामुळे माझ्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स कधी येत नाही. मी जस्ट कॉन्फिडन्स आहे. या माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे का मी हे करू शकतो, की कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मी कधी जात नाही. आणि असं गेलो ना, ॲक्च्युली कसं जे माझं दुसरं नेचर आहे ते कधी शांत ठेवते. आय डोंट नो का बोलून राहिलो मी, काही नाही, जस्ट तोंडावर जे शब्द येऊन राहिले ते मी बडबड करत आहे, बाकी काहीच नाही. आय जस्ट रिसेंटली फील का जे मारुशी चिल्लर जे फील करत होती ना जेव्हा ती तिला क्राऊन घालत होतं, सेम मी पण फील करीन जेव्हा मला अवॉर्ड भेटेल, अवॉर्ड, ऑस्कर अवॉर्ड. असं म्हणायला तर नाही पाहिजे ना. ॲक्च्युली कसं आहे की आपण आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवायला पाहिजे, इन्स्टेड ऑफ आयडल्स किंवा मेडल किंवा अवॉर्ड्स. कसं आहे, आपली मेहनत आणि त्या मेहनत करताना आपण जो वेळ घालवतो तेच आपल्यासाठी खूप मोठं प्राईज आहे असं मला वाटते. हे अवॉर्ड इज जस्ट लाईक स्टुपिड थिंग. ते जस्ट फक्त लोकांना प्रदर्शनी दाखवण्यासाठी आहे का याला पद्मभूषण भेटला आणि याला ऑस्कर अवॉर्ड भेटला. इट इज नॉट. कारण आपण आपल्या प्रोफेशनमध्ये आपल्याला जे आवडते ते काम आपण करतो, याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं अवॉर्ड आहे यार. कारण ते काम करताना आपल्याला जेवढी मजा येते, ठीक आहे ऑस्करमध्ये पण तेवढी मजा येते म्हणा, बट इट्स नॉट दॅट. इट जस्ट लाईक वन मोमेंट असते, तो फील करतो की आपण कोण आहे. बट असं काही नाही, तो अवॉर्ड इज जस्ट स्टुपिड थिंग. एक गोल्डन कलरचा एक ट्रॉफी आहे, दॅट्स इट, बाकी काही आहे नाही. जास्त बोलत नाही मी, खूप जास्त बडबड केली यार. आजचा शुक्रवार होता, आज क्लासेसला गेलो आलो, नथिंग हॅपन्स, एव्हरीथिंग ॲज हॅपन. So this is the My Artifact episode number 991. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.